नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण शिकणार आहे की क्लासरूममध्ये कशा प्रकारे इंग्रजी बोलल्या जाते। तर बघा, हा जो पहिला भाग मी सांगणार आहे तो खास करून टीचरसाठी आहे। टीचरनं वर्गामध्ये आल्यावर कशा प्रकारे इंग्रजी बोलावी। तर बघा, कोणतेही टीचर जेव्हा वर्गामध्ये येतात तेव्हा सर्वात पहिले काय म्हणतात, गुड मॉर्निंग एव्हरीवन, लेट्स स्टार्ट द क्लास। किंवा गुड मॉर्निंग इतकं म्हटलं तरी चालते, गुड मॉर्निंग लेट्स स्टार्ट द क्लास, म्हणजे शुभप्रभात, चला वर्ग चालू करू। त्याच्यानंतर काय म्हणू शकतो की प्लीज टेक आउट बुक अँड नोटबुक, प्लीज टेक आउट युअर बुक अँड नोटबुक, म्हणजे तुमची पुस्तके आणि वह्या काढा। नंतर आता शिकवायला लागणार तेव्हा काय म्हणणार, का शिकवायच्या पहिले लक्ष द्या म्हणणार। तर काय म्हणू शकतो इंग्रजीमध्ये, पे अटेन्शन प्लीज, म्हणजे कृपया लक्ष द्या। कोणताही टीचर जेव्हा शिकवणार तेव्हा पहिलीचा भाग तो विचारणार की मागील धड्याचं आपण थोडंसं रिव्हिजन करू का। तर मग मागील धड्याचं रिव्हिजन कसं करणार, त्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं आहे तर काय म्हणणार, लेट्स हॅव अ क्विक रिव्हिजन ऑफ द लेसन। परत आहे का, लेट्स हॅव अ क्विक रिव्हिजन ऑफ द लास्ट लेसन, अशा प्रकारे। आणि जर समजा कोणाला उत्तर माहीत असेल तर मुलं हात वर करणार। आता हेच तुम्हाला म्हणायचं आहे की ज्याला उत्तर माहीत आहे त्यांनी हात वर करा। तर मग काय म्हणायचं, राईज युअर हँड इफ यू नो द ॲन्सर, राईज युअर हँड इफ यू नो द ॲन्सर। मग आता जेव्हा टीचर तुम्हाला प्रश्न विचारणार किंवा एखादी टॉपिक समजावून सांगणार, मग समजावून सांगताना काही मुलं असते जे मधामध्ये बोलत असते, तेव्हा त्यांना चूप ठेवण्यासाठी काय म्हणू शकतो आपण, का मी समजावत असताना बोलू नका। आता हेच आपल्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं आहे, तर काय म्हणणार, डोंट टॉक व्हाईल आय एम एक्सप्लेनिंग, डोंट टॉक व्हाईल आय एम एक्सप्लेनिंग। तर आता नंतर तुम्हाला काही वर्क द्यायचं आहे मुलांना, म्हणजे गटामध्ये वगैरे काम करायचं आहे, तर आपण म्हणू शकतो का, लेट्स वर्क इन ग्रुप टुडे, म्हणजे आज आपण गटामध्ये काम करूया। आता जेव्हा तुम्हाला एखादी विषय समजावून सांगत आहे तेव्हा जर समजा मुलांनी प्रश्न विचारला आणि ते तुम्हाला समजला नाही, आता तुम्हाला परत विचारायचं आहे का कृपया ते पुन्हा सांग बा, तेव्हा काय म्हणू शकतो आपण, कॅन यू रिपीट दॅट प्लीज, कॅन यू रिपीट दॅट प्लीज, असं आपण त्यांना विचारू शकतो। मग आता त्यांनी प्रश्न विचारला किंवा तुम्ही पण एखादा प्रश्न देणार मुलांना सोडवायला, तर काय म्हणणार, मग वॉन्ट टू आन्सर दिस क्वेश्चन, म्हणजे हा प्रश्न कोणाला सोडवायचा आहे किंवा हा प्रश्न कोण सोडवणार बा, तेव्हा ह्या सेंटेन्सचा उपयोग करायचा। कोणतं सेंटेन्स, हू वॉन्ट टू आन्सर दिस क्वेश्चन। त्याच्यानंतर आता मुलांना समजा पॅराग्राफ वाचायला द्यायचा आहे, तर एकत्र वाचायचा आहे पॅराग्राफ, तर काय म्हणणार, मग लेट्स रीड दिस पॅराग्राफ टुगेदर, म्हणजे चला आपण हा परिचय एकत्र वाचू। तेव्हा म्हणायचं, लेट्स रीड दिस पॅराग्राफ टुगेदर। आता मुलांना एखादी काम वगैरे सांगितलं तर ते फार गोंधळ करतात, त्याच्यावेळी त्यांना शांत राहा, आपल्या कामावर फोकस करा, लक्ष द्या, असं सांगायचं आहे। तेव्हा काय म्हणणार, मग कीप क्वाईट अँड फोकस ऑन युअर वर्क, म्हणजे कृपया शांत राहा आणि तुमच्या कामावर लक्ष द्या। नंतर मग आता तुम्ही काही विषय वगैरे शिकवला, सब्जेक्ट शिकवला, तर आता पुढचा टॉपिक शिकवण्याच्या पहिले त्याच्यावर थोडे प्रश्न विचारू शकता। तर त्यावेळी तुम्ही म्हणू शकता का पुढे जाण्यापूर्वी काही प्रश्न आहे का, म्हणजे असेल तर विचारा बा। तेव्हा इंग्रजीत असं म्हणू शकता, एनी क्वेश्चन बिफोर वी मूव ऑन, एनी क्वेश्चन बिफोर वी मूव ऑन, हा सेंटेन्स तुम्ही वापरू शकता। त्याच्यानंतर तुम्ही मुलांना काही असाइनमेंट वगैरे दिले असेल तर ते आता सबमिट करायची वेळ आहे किंवा उद्या सबमिट करा बा, तर तुम्ही कसं म्हणू शकता का, प्लीज सबमिट युअर असाइनमेंट बाय टुमारो, म्हणजे कृपया उद्यापर्यंत तुमचे असाइनमेंट जमा करा। आणि शेवटी जेव्हा गृहपाठ द्यायचा असतो मुलांना तेव्हा तुम्ही म्हणू शकता का, राईट डाऊन युअर होमवर्क फॉर टुडे, म्हणजे आजचा गृहपाठ लिहून घ्या आणि शेवटी तुमचा वर्ग संपते तेव्हा काय म्हणायचं, क्लास इज ओव्हर, सी यू टुमारो।
आता हे तर झालं टीचरशी संबंधित, म्हणजे टीचरनी मुलासोबत अशा प्रकारे संवाद साधू शकते. त्याच्यानंतर मग विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे क्लासमध्ये टीचरसोबत इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे. तर सगळ्यात पहिलं बघा, गुड मॉर्निंग टीचर किंवा सर मॅडम जे असेल ते तुम्ही म्हणू शकता. आणि जर तुम्हाला क्लासमध्ये उशीर झाला आहे तर मी आत येऊ का हे म्हणण्यासाठी मे आय कम इन प्लीज किंवा मे आय कम इन सर, मे आय कम इन मॅडम अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता. आता सरांनी एखादा विषय तुम्हाला शिकवला आणि तो तुम्हाला समजला नाही तर तुम्ही सरांना म्हणू शकता, आय डिडंट अंडरस्टँड धिस टॉपिक. मला हा विषय समजला नाही. मग आता हा विषय समजला नाही तर कृपया तो पुन्हा समजावून सांगा. तेव्हा काय म्हणणार मग, कॅन यू एक्सप्लेन धिस अगेन प्लीज. तर काय म्हणायचं, एखादा विषय समजला नाही तर आय डिडंट अंडरस्टँड धिस टॉपिक, कॅन यू एक्सप्लेन धिस अगेन प्लीज हे सेंटेन्स तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर जर टीचर शिकवत आहे तर डायरेक्ट प्रश्न विचारायचे नाही. पहिले असं हात वर करायचा, त्याच्यानंतर हात वर केल्यानंतर सर तुम्हाला बोलणार तेव्हा तुम्ही काय म्हणायचं, कॅन आय आस्क अ क्वेश्चन. मग तेव्हा काय करायचं, क्वेश्चन विचारायचा. डायरेक्ट याच्यासाठी विचारायचा नसतो की जे टीचर शिकवत असते त्यांची लिंक तुटत असते, म्हणून पहिले असं हात वरती करायचं आणि विचारायचं, कॅन आय आस्क अ क्वेश्चन. मी प्रश्न विचारू शकतो का. मग सर तुम्हाला विचारण्याची परवानगी देणार. किंवा तुम्हाला समजा एखाद्या प्रॉब्लेम आली असेल किंवा गणित सोडवताना तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सरांना म्हणू शकता का माझी ही समस्या आहे, तुम्ही हे सोडवू शकता का. तेव्हा काय म्हणायचं, कॅन यू हेल्प मी विथ धिस प्रॉब्लेम, कॅन यू हेल्प मी विथ धिस प्रॉब्लेम असे तुम्ही विचारू शकता. तुम्हाला मधात वगैरे टॉयलेटला वगैरे जायचं असेल, वॉशरूमला जायचं असेल तर तेव्हा म्हणू शकता, मे आय गो टू वॉशरूम, मे आय गो टू द वॉशरूम. त्याच्यानंतर सरांनी तुम्हाला कोणतं काम दिलं आणि ते पूर्ण केलं तुम्ही तर तुम्ही काय म्हणू शकता, आय हॅव कम्प्लीट माय वर्क. त्याच्यानंतर सरांनी तुम्हाला गृहपाठ दिलेला नसेल तर तुम्ही सरांना गृहपाठ मागू शकता. तर ते कसं मागायचं, व्हॉट इज द होमवर्क फॉर टुडे. सर आजचं होमवर्क काय आहे बा. तर काय म्हणणार, व्हॉट इज द होमवर्क फॉर टुडे. आणि शेवटी जेव्हा क्लासमधून सर जाणार किंवा होमवर्क देणार तुम्हाला, क्लास संपणार तेव्हा थँक्यू टीचर अशा प्रकारे तुम्ही क्लासरूममध्ये इंग्रजीचे हे सेंटेन्स वापरू शकता आणि आपली थोडी इंग्रजी सुधारू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मित्रांना पण शेअर करा, म्हणजे त्यांना पण इंग्रजीमध्ये काही प्रॉब्लेम आलेला पाहिजे नाही. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा.